तासगाव तालुक्यातील काही भागात महावितरणने केलेल्या तपासणी मोहिमेत हातनूर येथील तिघांनी मीटरमध्ये छेडछाड करून 38,000ची वीज चोरी केल्याचे उघडकीस आले आहे। तिघांविरोधात महावितरणचे स्वप्नील सदामते राहणार गजराज कॉलनी, गव्हर्नमेंट कॉलनी, विश्रामबाग, सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार संशयित सुशांत सुरेश पाटील, लक्ष्मण विठोबा पवार आणि शांतीदेवी आदिनाथ किल्लेदार सर्व राहणार हातनूर तालुका तासगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। घटनेची माहिती अशी, महावितरण विभागाने जिल्हा स्तरावर वीज ग्राहकांच्या मीटरची तपासणी मोहीम सुरू केली आहे। हातनूर येथे केलेल्या तपासणी मोहिमेत सुशांत पाटील यांनी प्रत्यक्ष वीज वापरापेक्षा कमी नोंद व्हावी या उद्देशाने वीज ग्राहक सुशांत पाटील यांनी वीज जोडणी मीटरमधून 6,780 रुपये किमतीची 321 युनिट वीज चोरी केली। तर लक्ष्मण पवार यांनी देखील 8,330 रुपयांची 406 युनिट आणि शांतीदेवी किल्लेदार यांनी 22,500 रुपयांची 890 युनिट वीज चोरल्याचे उघडकीस आले। हा प्रकार दिनांक 15 मे 2025 ते दिनांक 22 ऑगस्ट 2025 या कालावधीत करण्यात आला।